नमस्कार. तुम्हाला माहीतच आहे इन्कम टॅक्स भरणं खूप महत्त्वाचं असतं. इन्कम टॅक्स भरायलाच पाहिजे, पण त्याची आता ह्या वर्षीची 2023-24ची शेवटची तारीख 31 जुलै जवळ येत आहे. इन्कम टॅक्स भरला की त्याचं व्हेरिफिकेशन करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण ते जर इन्कम टॅक्स आपण भरला व्हेरिफिकेशन केलं नाही तर ते ग्राह्य धरलं जात नाही. आधी ही मुदत 120 दिवस होती, पण आता ती अवघ्या 30 दिवसांवर आलेली आहे. म्हणजे मुदतीचा जो कालावधी आहे तो कमी आहे. मे बी साईट जाम होऊ शकते, खूप साऱ्या गोष्टी तिथे अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्यावं. आणि तुम्हाला तर माहीत आहे, जर आपण कितीही मेहनतीने इन्कम टॅक्स भरला आणि रिटर्न भरला आणि त्याच्यानंतर जर व्हेरिफिकेशन केलं नाही तर ते काहीच अर्थ राहत नाही त्या गोष्टीला. ते सुरुवातीपासून पुन्हा एकदा तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरावं लागेल आणि व्हेरिफिकेशन करावं लागेल. आणि जर तुम्ही व्हेरिफिकेशन करत असाल तर त्यासाठी काय कागदपत्र लागतात हे आपण इथे सांगणार आहोत. कारण की तुम्ही त्यासाठी कागदपत्र जवळ ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी डिजिटल तुमची स्वाक्षरी लागते. त्याच्यानंतर तुमचा आधार OTP लागतो, म्हणजे आधार कार्ड मोबाईलशी लिंक असायलाच पाहिजे. व्हेरिफिकेशन कोड किंवा डीमॅट अकाउंटचा वापर करून तुम्हाला करता येतं आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडले असेल की आधार OTPने व्हेरिफिकेशन कसं, EVC असेल तर काय व्हेरिफिकेशन कसं करायचं, ATM कार्ड वापरून व्हेरिफिकेशन कसं करायचं. तर यासाठी आम्ही एक सविस्तर व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहोत. तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता व्हेरिफिकेशन केलं तर दंड लागतो का? तर वेळेत व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुमचा रिटर्न ग्राह्य धरला जात नाही. रिटर्न भरला नाही तर आयकर कर 1900 जो कायदा आहे 1961 त्यानुसार कारवाई होती. पण याला एक सोल्युशनसुद्धा आहे की वेळेत व्हेरिफिकेशन भरलं नाहीचं कारण दाखवायचं आणि त्यातूनच तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळण्यात येईल. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. तुमचे प्रश्न असेल तर कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.